हाय हाय वाल्मिक कराड हाय हाय वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे कराड मुर्दाबाद मुर्दाबाद छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजय असो भवानी जय शिवाजी वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे वाल्मिक कराड मुर्दाबाद 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे मुर्दाबाद मुर्दाबाद वाल्मिक कराड मुर्दाबाद वक्तची नाही झालीच पाहिजे आम्हाला नाही मिळालंच पाहिजे वक्तची नाही झालीच पाहिजे आम्हाला नाही मिळालंच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय युवा सेनाचा जय भवानी जय शिवाजी आमची मागणी अशी होती की जी संतोष भैया देशमुख आहे त्यांच्यावर जो एकदम म्हणजे दगडालाही पाजर फुटन असं त्यांच्यासोबत जे अत्याचार झालेलं आहे म्हणजे हत्या झालेली अशी कोणासोबत होऊ नये याच्यानंतर त्यामुळे आम्ही त्यांचं वाल्मिक कराडला फाशी मिळाली पाहिजे त्यांच्या हत्या प्रकरणाचा आम्ही पूर्ण राज्यभर सन्माननीय आमचे जे नेते जे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे जे तारणहार आहे असे आमचे एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण युवा सेना श्रीकांतदादा शिंदे असन पूर्वेश भाई असन यांच्या नेतृत्वात आम्ही हे पूर्ण महाराष्ट्रभर युवा सेना हे आंदोलन करत आहे. त्याच्यामुळं जी हत्या झाली आहे आणि आज जे फोटो आले त्याच्यावर म्हणजे असं माणसाला बघून अंगाला काटा येईल पण त्या लोकांना काटा नाही आला आणि त्यांनी ही जी हत्या केली तर ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेऊन जास्तीत जास्त लवकर याच्यात किती आरोपी अजून कोणी आहे का म्हणजे जसं ते म्हणत होते आकाचा आका कोणी आहे का तर ते अजून कोणी आका असेल तर त्याला बी याच्यात 302मध्ये लवकरात लवकर घेण्यात यावा ही आमची मागणी आहे आणि लवकरात लवकर त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी ही आमची युवा सैनिकांची सगळ्यांची भावना आहे. आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुद्धा घेतलेला आहे त्यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप होत आहे ते जर असेल तर त्यांना बी याच्यात घेण्यात यावं जर ते ह्या साजिशमध्ये किंवा हत्येमध्ये त्यांचा बी कुठंतरी हात आहे किंवा त्यांना बी फोन आला असेल तर आमची ही मागणी असेल तर निष्पाकपणे ही याची चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी असेल मग ते सत्ताधारी असेल किंवा विरोधी पक्षातला असेल किंवा अजून कोणी मोठा असेल तर त्याला शासनाने संविधानाच्या प्रमाणे सगळ्यांना याची चौकशी होऊन ही आमची अशी मागणी की त्यांना पण लवकरात लवकर याच्या शिक्षा व्हायला पाहिजे.